चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार, मी गौरव मानकर @पोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आपण मागच्या एपिसोडमध्ये अल्पसंख्याक शाळांचा मुद्दा घेतला होता आणि अल्पसंख्याक शाळांमध्ये कशा पद्धतीनं बोगस शिक्षक भरती सुरू आहेत, अल्पसंख्याकांचे प्रमाणपत्र फसवणूक करून आणि बनावट प्रमाणपत्र बनवून अल्पसंख्याकांचा दर्जा दिला जात आहे अनेक शाळांना, या संदर्भातील माहिती घेतली होती आणि राज्यभरामध्ये SIT स्थापन करून अल्पसंख्याक शाळांची चौकशी करण्याची मागणी देखील केली होती आणि हीच मागणी आता महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने देखील केलेली आहे राज्य सरकारकडे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की 2013 पासूनच्या जितक्याही शाळांना अल्पसंख्याकांचा दर्जा देण्यात आलेला आहे या सर्व शाळांची चौकशी करा। मात्र अल्पसंख्याक दर्जा दिल्यानंतर फक्त तो मुद्दा पदभरती अनुदान लाटणे किंवा त्याच्या फायदे घेणे वेगवेगळ्या अनुदानांचे इथपर्यंत सीमित नाही, तर त्याचा जो फटका आहे तो मराठी शाळांना देखील बसत आहेत। खऱ्या अर्थानं जर का अल्पसंख्याक कोणत्या होत असेल तर त्या मराठी शाळा होत आहेत। महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी भाषाबद्दल आपण बोलत असतो, प्रादेशिक अस्मितेबद्दल बोलत असतो, भाषा आणि भाषा संस्कृतीबद्दल बोलत असतानाच महाराष्ट्रामधील मराठी शाळाच अल्पसंख्याक होत असल्याची परिस्थिती आहे। अल्पसंख्याक शाळा ह्या उर्दू, ख्रिश्चन किंवा या भाषिक आणि धार्मिक ज्या काही मायनॉरिटीज धार्मिक आणि भाषिक संस्था आहेत या अशा शाळांना अल्पसंख्याकांचे दर्जा दिल्या जातात। परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी ही भाषा असून आणि मराठीच्या शाळा ज्या आहेत या शाळाच आता अल्पसंख्याक झालेल्या असल्याचं चित्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत आणि अशा ज्या अल्पसंख्याक शाळा झालेल्या आहेत अशा महाराष्ट्र राज्यातील हजारो शाळा, हजारो मराठी शाळा या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत आणि त्याला जे कारण ठरलेलं आहे ते संच मान्यतेचं कारण ठरलेलं आहे। संच मान्यतेच्या ज्या काही जाचक अटी आहेत याच्यामुळं महाराष्ट्रातील हजारो मराठी शाळा बंद पडण्याच्या वाटेवर आहेत। एकट्या मुंबईमधील जर बघायचं झालं तर 100च्या जवळपास शाळा या मुंबईमधील बंद पडण्याच्या वाटेवर आहेत, उर्वरित महाराष्ट्रामधील देखील आहेत। याचं कारण असं की 2014 मध्ये शासनाचा GR आलेला होता 15 मार्च 2014चा आणि हा जो GR आहे हा GR सर्वोच्च न्यायालयानं देखील वैध ठरवलेला आहे आणि या GR मध्ये 20 जर विद्यार्थी एका तुकडीमध्ये असेल आणि 20च्या खाली जर असेल तर त्याला मान्यता मिळत नाहीत। त्यामुळे किमान 20 विद्यार्थी एका तुकडीमध्ये पाहिजे आहेत तेव्हाच त्या तुकडीला मान्यता मिळणार आणि तुकडीला मान्यता मिळाल्यानंतर पदभरती होणार, अशा पद्धतीची अट त्या ठिकाणी घालण्यात आलेली होती आणि ही अट त्या ठिकाणी असल्यामुळे अनेक शाळा ज्या शाळांची 19 जरी विद्यार्थी संख्या असेल तरी त्या ठिकाणी तुकडी मान्यता मिळत नाही, संच मान्यता मिळत नाही आणि त्यामुळं त्या तुकडीला शिक्षक देखील मिळत नाही। वेगवेगळ्या शिक्षकांवर त्याचा ताण येतो। जर का ही तुकडीच बंद झाली तर शिक्षक देखील अतिरिक्त होतो, त्यामुळे शिक्षकाला समायोजित करावं लागतं किंवा जर का त्या शिक्षकाला समायोजित केलं नाही तर त्याला तुकडी बंद झाल्यानंतरही त्याला फुकटचा पगार शासनाला द्यावा लागतो। हे झालं शिक्षकाबद्दल। तरी शिक्षकाबद्दलचा जरी हा प्रश्न असला तो सरकारी नोकरदार आहे, त्याला कुठेतरी समायोजन करून त्याची जी काही नोकरी आहे ती चालू शकते। परंतु विद्यार्थ्यांचं काय? जर का शहरामधील अशा शाळा असल्या आणि त्या बंद झाल्या तर इतर शाळांमध्ये विद्यार्थी शहरामध्ये जाऊ शकतात, परंतु ग्रामीण भागामध्ये आजही 10-10 किलोमीटरवरून येणाऱ्या काही विद्यार्थी असतात ज्या एका शाळेमध्ये जातात, कुठे शाळा नाही, काही नाही। त्यामुळं जर का एखाद्या गावातील शाळा एका विद्यार्थ्यामुळं जर का 20 विद्यार्थी नसले आणि फक्त 18 किंवा 19च विद्यार्थी असले आणि त्या ठिकाणची जर का ती तुकडी बंद झाली या अटीमुळे तर त्या विद्यार्थ्यांनी जायचं कुठं? त्या विद्यार्थ्यांनी शहराच्या ठिकाणी 20 ते 25 किलोमीटर पायपीट करत जायचं का? अशी परिस्थिती आहे आणि गावातील मराठी शाळा बंद होणार का? अशा पद्धतीची एकंदरीत परिस्थिती आहे। त्यामुळं या विरोधामध्ये देखील महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री यांना निवेदन दिलेले आहेत। या विरोधातील एक याचिका देखील कोर्टामध्ये गेलेली आहे आणि या याचिकेने आव्हान केलेलं आहे। त्यामुळे या याचिकेकडे देखील लक्ष लागून आहेत। यामध्ये देखील अनेक वेगवेगळे मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांचं त्यांनी त्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे। एकंदरीतच काय तर मराठी शाळा वाचली पाहिजे आणि या शाळांमध्ये जे काही बोगस प्रमाणपत्र वाटप सुरू आहेत अल्पसंख्याक शाळांमुळे ही जी काही परिस्थिती आलेली आहे याचं मुख्य कारण असं झालं आहे की अनेक मराठी संस्था चालक जे आहेत त्यांनी अल्पसंख्याक दर्जा प्राप्त करून घेतलेला आहे।
बनावट कागदपत्र आणि बोगस विद्यार्थी दाखवून किंवा त्या भाषिक आणि धार्मिक विद्यार्थी दाखवून त्यांनी बोगस प्रमाणपत्र दाखल करून घेतले आणि त्या बोगस प्रमाणपत्राच्या आधारे अल्पसंख्याक प्रमाणपत्र मिळवून घेतलं आणि अल्पसंख्याकांचे दर्जा मिळवलेले आहेत. त्यामुळे हे जे मराठी शाळा आहेत या अल्पसंख्याक बनल्या, त्यामुळे मराठी शाळा या स्वतः अल्पसंख्याक झाल्या. असं असताना आता अल्पसंख्याक शाळांमध्ये ह्या शिक्षकांची समायोजन देखील होत नाही. जे मराठी शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षक आहेत त्यांचं समायोजन हे अल्पसंख्याक शाळांमध्ये होत नाही, ते घेत नाहीत. त्याच पद्धतीने अल्पसंख्याक दर्जा मिळालेल्या शाळांचे नियम देखील वेगळे असतात. त्यांना जाहिरात देण्याची आवश्यकता नसते, त्यांना पदभरतीमध्ये वेगवेगळ्या मान्यतांची आवश्यकता नसते. ते 100% पदभरती करू शकतात. त्या ठिकाणी 60-40चा जरी रेशो असला तरी त्याचं कुठेही पालन होत नाही. असं असताना अल्पसंख्याक शाळांची एकीकडे खैरात वाटप चालू आहेत, तर दुसरीकडे मराठी शाळा या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळं शिक्षकांच्या नोकऱ्या तर धोक्यात आहेत, त्यांचं समायोजन वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहेत. ही एक जरी बाब असली तरी यामध्ये सर्वात जास्त नुकसान हे ग्रामीण भागातील मराठी विद्यार्थ्यांचं होत आहेत. एकीकडे आपण अभिजात मराठी भाषांचा दर्जा देत आहेत, एकीकडे भाषा अस्मितेच्या गोष्टी करतायत, परंतु दुसरीकडे जर का मराठी शाळाच बंद पडत आहेत, त्याचे वेगवेगळे कारण असू शकते, परंतु संच मान्यता आणि पटसंख्या ही देखील एक कारण आहेत. त्यामुळे पटसंख्या का वाढत नाही याचा देखील अभ्यास शासनाने केला पाहिजे. याचे वेगवेगळे निवेदनं देण्यात आलेले आहेत. शाळेचा दर्जा, शाळेची स्थिती, तेथील शिक्षक भरती देखील झाली पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे, जो नवीन TET देणारे जे भावी शिक्षक आहेत, या भावी शिक्षकांना मग नोकरी कधी मिळेल? जर का स्वतः सेवेमधील असलेले जर का शिक्षक अतिरिक्त होत असेल, हजारोच्या संख्येने शिक्षक जर का अतिरिक्त होत असेल आणि या अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करणं हे सर्वात मोठा प्रश्न असेल, तर नवीन शिक्षकांना नोकरी कशासाठी मिळेल, त्यांना शासन फुकटचा पगार कशासाठी देईल, ही परिस्थिती आहे. त्यामुळं एकीकडे शासन तरुणांची काहीतरी मनं राखण्यासाठी पदभरती करतात आणि शासन हा अशा पद्धतीचा आणतात की आम्ही पदभरती करतायत, परंतु दुसरीकडे त्यांना घेण्यासाठी जागाच शिल्लक नाही आहे. असं असताना नवीन तरुणांची देखील फसवणूक होत आहेत, शिक्षक पालकांची देखील फसवणूक होत आहेत, विद्यार्थ्यांची देखील फसवणूक आहेत आणि जे सेवेमध्ये आहेत त्यांचा देखील विचार या ठिकाणी होत आहेत. त्यामुळं ही सर्वात मोठी गंभीर परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. आतापर्यंतच्या सरकारांनी शिक्षण क्षेत्रामध्ये लक्ष दिलं नाही आणि त्यामध्ये गांभीर्याने देखील बघितल्या गेलं नाहीत, म्हणून आज ही परिस्थिती आलेली आहे. दुर्लक्ष केलं गेलं, परंतु आज ही गंभीर परिस्थिती आलेली आहे. आता यावर कशा पद्धतीनं तोडगा शासन काढतंय की अशाच पद्धतीने हे परिस्थिती पुढे जात राहते आणि काहीतरी संस्थाचालकांच्या हिताचे निर्णय घेतात का, हे बघणं महत्त्वाचं आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, आम्ही तुमच्यापर्यंत मांडलेला आहे. याविषयी शिक्षक परिषदेत किंवा वेगवेगळे जे शिक्षक तज्ज्ञ आहेत यांच्या देखील मुलाखती आम्ही तुमच्यापर्यंत आणू आणि या विषयावर लक्ष ठेवून राहू. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुमचं मत कळवा. @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.